सेनगावमध्ये हळद खरेदी हंगामाचा दणक्यात शुभारंभ. पहिल्याच दिवशी 17,001 रुपयांचा उच्चांकी भाव. 17 फेब्रुवारी रोजी सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद खरेदी हंगामास आज अधिकृतपणे सुरुवात झाली. हंगामाच्या पहिल्याच दिवशी हळदीला तब्बल 17,001 रुपयांचा उच्चांकी व समाधानकारक भाव मिळाल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. यंदाच्या हंगामाची सुरुवातच आशादायी ठरल्यानं आगामी काळातही दर चांगले राहतील असा विश्वास शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हळद खरेदी हंगामाचं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कांताराव हराळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती बाळासाहेब पोले, संचालक भिकाजी सोडू पाटील, संचालक प्रकाशराव बिडकर, संचालक अंकुश तिडके, संचालक विजय तोष्णीवाल, संचालक वैभव देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर पारंपरिक पद्धतीने लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. लिलाव प्रक्रियेदरम्यान बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. प्रतिष्ठित व्यापारी बालमुकन जैतलिया, बालूभाऊ तोष्णीवाल, रामनिवास तोष्णीवाल, राहुल तोष्णीवाल, रितेश मुंदडा, शिवाजी देशमुख, विष्णू सोनटक्के यांनी लिलावात सक्रिय सहभाग नोंदवला. व्यापाऱ्यांमधील चुरशीच्या स्पर्धेमुळे हळदीच्या दरात वाढ होऊन अखेर 17,001 रुपयांचा उच्चांकी भाव निश्चित झाला. उच्च दर मिळाल्यानं संबंधित शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी दर्जेदार माल बाजारात आणावा, बाजार समिती त्यांच्या मालाला योग्य व न्याय दर मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे असं स्पष्ट केले. बाजार समितीचे सचिव शिवाजीराव बुळे यांनी लिलाव प्रक्रिया पारदर्शक व शिस्त पद्धतीनं पार पाडल्याची माहिती दिली आहे. आगामी काळात हळद खरेदी सुरळीत चालावी यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. यावेळी बाजार समितीचे कर्मचारी, पदाधिकारी, व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पहिल्याच दिवशी मिळालेल्या समाधानकारक भावामुळे सेनगाव व परिसरातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून यंदाचा हळद हंगाम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे. प्रतिनिधी गोपाल सातपुते, हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.